सो नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या चॅनलवर. आजचा ब्लॉग थोडासा वेगळा असणार आहे. त्याचं कारण कसं की सध्या माझे चालू आहे पेपर आणि पेपर चालू असल्या कारणामुळं सध्या ब्लॉग पण नाही आणि झाली थोडी म्हणजे प्रिपरेशन चालू थोडं अभ्यासाचं. मग तेच आज तुम्हाला मी थोडं टिप्स पण देणार की कशी थोडी म्हणजे मी मी स्वतः कसं प्रिपरेशन करतो आणि तुम्हाला काही फायदा थोडाफार सांगतो नाही का, असं की अशी करा असं असं. विषय कसं आहे, मी आहे BSCला आणि माझ्याकडं BSCच्या बुक्स पण नाही. सो मी स्टडी करताना ना शक्यतो मॅमनी इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा जे आपले रेग्युलर असे नाही का जेवढे शिकवले ना त्याच्यातून जे काही प्रश्न आठवत असेल तेच करतो आणि तेच वहीमध्ये लिहून पाठ करून जातो बाई. ही माझी रिॲलिटी आहे. कारण बुक्स काय काय समजत नाही कुठून घ्यावा काय कशाला उगाच. त्याच्यापेक्षा रेग्युलर अभ्यास करून जरी गेला आणि तुम्ही डेली याच्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन जरी पाठ करून गेले ना तरीसुद्धा तुम्ही पास होतातच. हे ऐकून घ्या नेमकी. सो आता मी बसलो अभ्यासाला. तुम्हाला माझी वही दाखवतो 2 मिनटं. सो ही एक बुक आहे माझी. ही झाली ह्याच्यात लिहिणार मी आणि आम्हाला मॅमने जे क्वेश्चन दिले होते ना ते दाखवतो थांबा. ते क्वेश्चन इथून स्टार्टिंग होते त्याची. तर हे हे आणि हे वाले म्हणजे हे ते क्वेश्चन आहे जे मोस्ट ऑफ एक्झाममध्ये लास्ट एक्झाम जेवढं झालेलं आहे सगळ्यांमध्ये विचारले गेले खूप वेळा नाही का. सो ते क्वेश्चन्स आहे आणि ते पाठ करून गेलं तरी ॲटलिस्ट आपण पासिंग पुरतं करू शकतो बाई. हां, तर त्याच्यामुळं सो तेच मग मी डिसाईड केलं की आता माझ्याकडे बुक नाही आहे तर मी जे क्वेश्चन मॅमने दिलेले त्याच्यातूनच अभ्यास करून जाईल आणि त्याच्यावर पास होईल. हे बघा स्ट्रॅटेजी सोपी आहे. काय करायचं, जो क्वेश्चन आहे तो पहिले पूर्ण समजून घ्यायचा. समजून झाल्यानंतरून त्याचं जे आन्सर आहे ते काढायचं आणि त्याच्यामधनं पण छोटे छोटे पॉईंट बाजूला काढायचे जेणेकरून आपलं जे लाँग आन्सर आहे ते शॉर्ट होऊन जातं. आपल्याला लिहायला आणि पाठ करायला सोपं जातं. सो तुम्ही ट्राय बघितलं असेल की असं काही नाही की आन्सर मोठंच लिहिलं पाहिजे. थोडंसं शॉर्ट करून जरी लिहिलं तरी खूप मार्क्स भेटतात म्हणजे. सो तेच करतो मी मोस्ट ऑफ टाईम तेच करतो. आता मागं पण आमचा एक पेपर होता ना सो तेव्हा मी काय केलं होतं की एका चान्स डायरेक्ट एक पेज भरून होतं रे. आता जॉग्रफीचाच पेपर होता. एक पेज भरून आन्सर एवढे म्हणजे पेज एवढं दाखवतो मला तेवढे होते. तर मी काय केलं मग त्याच्यात पण शॉर्ट्स नोट्स टाकलं, सर्च केलं आणि ते शॉर्ट्स नोटमध्ये आले आणि मग तेच पॉईंट छोटे छोटे म्हणजे जे एक पॉईंट एवढा असेल ना तो एवढा लिहून आला आहे आणि त्यालासुद्धा मार्क आहे बरं का. कारण इंटरनलला पण मी असंच केलं होतं. सो त्या बेसिसवर मी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही पण ते म्हणजे ट्राय करून बघा काय होतं काही नाही. सो आत्ता सध्या मी पहिले एक क्वेश्चन आन्सर वहीमध्ये लिहून घेतो कारण नुसतं मोबाईलमध्ये पाहून तर नाही होत. तर पहिले क्वेश्चन घ्यायचे, लिहायचे, त्याच्यानंतर मग ते एक 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 पाठ करत राहायचं असं. सो चला तर पटपटमध्ये लिहूया आणि पाठ करूया. आणि अभ्यासामध्ये तुम्हाला अशा अडचणी तर येतच राहतील. काय झालं बुबू, काय घेऊन आला तू? दाखव. का बरं? हां दे इकडेचा पैसे दे दे ना. बाय 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 बाय. थोडा ब्रेक घ्यावा कारण मध्ये ब्रेक नाही घेतला तर फोकस नीट राहत नाही आपला. त्याच्यामुळं मी ब्रेक घेतला थोडा आणि आता 6 क्वेश्चन झाले आणि अशा प्रकारे थोडे पॉईंट मी केलेले आहे. जसं म्हणजे मोटिवेशन होते तर छोटे छोटे नाही का तुम्हाला दाखवतो. सो अशा प्रकारे आता समजा याचं जे आन्सर होतं हे पण खूप मोठं होतं पण याच्यातले फक्त मेन पॉईंट मी 6 लिहिले. तर सेम कन्सेप्ट आपण इथं पण वापरली आहे. जसं की याचं पण हे जे होते ना हे एक्स्ट्रा अजून होते सो छोटे करून म्हणजे लक्षात पण राहील आणि लिहायला पण सोपं जाईल. याच्याने काय होतं मोस्ट ऑफली की जरी बुक्स जरी नसल्या ना तर अशा प्रकारे पॉईंट लिहिले ना ते एक्झाममध्ये स्टडी करायला पण आणि एक्झाममध्ये पण एकदम कॉन्फिडेंटली लिहिता येतं आपल्याला. सो अशा प्रकारे आता थोडा ब्रेक घेऊन थोड्यानंतर मग आपण क्लिअर कट करू बाकीचं. चला.
तर गाईज आता आपलं पूर्ण प्रिपरेशन झालं आहे आणि जे काही पॉईंट्स लिहायचे होते मेन ते सर्व लिहून झालेले आहे ह्या बुकमध्ये. तुम्हाला दाखवतो चालतं ते बघा डिफरन्स बिटवीन वगैरे. आणि अशा प्रकारे आमचं हे राहतं. तर याच्याद्वारे मी स्टडी केलेली आहे जे मला सोपं वाटतं असं. तर असं रिझल्ट वगैरे काढणं झालं, त्याची कॅल्क्युलेशन के मॅप वगैरे असं या प्रकारे असतं आमचे BSCचे क्वेश्चन. हे बघा. तर काय अशा प्रकारे माझे डेली मी असंच अभ्यास करतो बरं का. असं नाही की व्हिडिओ पुरतो मी करतो, मी रिअली असंच करतो. जे इम्पॉर्टंट क्वेश्चन वगैरे त्याच्यातूनच अभ्यास करून मी एक्झामला जातो. आणि जरी आत्ता सध्या माझ्या बुक्स नसले तरीसुद्धा अशा प्रकारे प्रॅक्टिस करून आपण एकदम आरामात विषय क्लिअर करू शकतो. तुम्हाला सांगतो आता जेवढे पण पेपर गेले सर्व मी अशा प्रकारे केले आणि क्लिअर आहे. नाही काही खरंच क्लिअर आहे. अशा प्रकारे अभ्यास केला ना म्हणजे मोठं क्वेश्चन मग नोट्स छोटे छोटे पॉईंट काढत गेले ते तुम्हाला पण ते आन्सर लक्षात ठेवायला लिहायला सोपे जातात आणि तुम्ही क्लिअरली एक्झाममध्ये लिहू पण शकता एकदम आरामामध्ये. सो अशा प्रकारे तुम्ही प्लॅन करा, नीट बसा. आणि बुक्स जरी नसल्या आणि तुमचा प्लॅन एकदम स्ट्रॉंग असला ना तर तुम्हाला अभ्यास करायला खूप सोपं जातं आणि स्मूथ पण जातं गाईस. तर अशा प्रकारे तुम्ही स्टार्ट करा. सो चला भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये.